सध्या बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र बनलेलं आहे आणि त्याच्या टिल्टमुळे पूर्व विदर्भामध्ये मागील 24 तासांमध्ये काही ठिकाणी अ, मुसळधार पावसाची नोंद झालेली दिसून आलेली आहे. आणि जर आपण मराठवाडा आणि पूर्व विदर्भात जर बघितलं तर त्या ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे. परंतु पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाड्यातील बऱ्याच ठिकाणी पावसाचं प्रमाण हे हलक्या ते मध्यम स्वरूपाचंच राहिलं होतं किंवा काही ठिकाणी पाऊस झालेला नाही. तर येणारे 4 ते 5 दिवसांचा जर आपण अंदाज बघितला तर एकंदरीत असं दिसतंय की अ, आजच्यासाठी जर बघितलं तर पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि म्हणून इथे येलो अलर्ट दिला गेलेला आहे. त्याचबरोबर इतर जे डिस्ट्रिक्ट्स आहे यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली, परभणी, लातूर आणि नांदेड या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो, परंतु त्याची तीव्रता ही हलक्या ते मध्यम स्वरूपाचीच राहील. त्यानंतर पुणे आणि साताऱ्याचे जे घाटमाथी आहेत तिथे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो आणि इतरत्र महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी होण्याची शक्यता आहे. परंतु तो सर्वदूर नसेल असं एकंदरीत सॅटेलाईट इमेजरीवरून आपण जर बघितलं तर इथं आपण बघितलं तर तेलंगणावर जास्त क्लाउड्स आहेत. महाराष्ट्रावर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर ते स्कॅटर्ड स्वरूपाचे आहेत. त्यामुळं पावसाचं प्रमाण हे सर्वदूर नसेल. त्यानंतर उद्याचं जर आपण बघितलं मंगळवार तर जे घाटमाथे आहेत पुणे, सातारा आणि सोलापूर कोल्हापूर या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी आहे. त्यामुळे येलो अलर्ट आहे. त्यानंतर पूर्व विदर्भामध्ये नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. गोंदिया आणि गडचिरोलीला तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचं जर बघाल तर संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेड या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो, परंतु त्याची तीव्रता ही हलक्या ते मध्यम स्वरूपाचीच असेल. इतरत्र महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या म्हणजेच मंगळवारी पडण्याची शक्यता आहे. बुधवारचं जर बघितलं तर अमरावतीला तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, म्हणून येलो अलर्ट आहे आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो, परंतु त्याची तीव्रता ही हलक्या ते मध्यम स्वरूपाचीच असण्याची शक्यता आहे. त्यानंतर गुरुवारपासून जर बघितलं तर महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी कोणताही अलर्ट दिला गेलेला नाही आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी असू शकतो, तो सर्वदूर नसू शकतो. आणि जर गुरुवारचं जर बघाल तर हिंगोली, लातूर आणि नांदेड या ठिकाणी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. पावसाचं प्रमाण हे सर्वदूर नसेल, काही ठिकाणी पाऊस पडू शकतो आणि एकंदरीत अंदाजावरून असं दिसून येत आहे की येणारे 3 दिवस जे आहे ते पूर्व विदर्भामध्ये पाऊस पडण्यासाठी कंडिशन्स अनुकूल आहेत. त्यानंतर मराठवाड्याचं जर बघाल तर हलक्या स्वरूपाचा पाऊस येणारे 2 ते 3 दिवस पडू शकतो, परंतु गुरुवार नंतर पावसाचं प्रमाण अजून कमी होताना आपल्याला दिसेल, कारण जी सिस्टम आहे ती परत पश्चिम उत्तर दिशेने वरती सरकण्याची चान्सेस आहेत. त्यामुळे नॉर्थ वेस्ट वर्ड मूव्ह होण्याची चान्सेस आहेत आणि त्यामुळं पावसाचं प्रमाण अजून कमी झालेलं आपल्याला दिसेल. सध्याचं जर आपण एकंदरीत हे बघितलं तर वारे जे आहेत म्हणजे मान्सूनचे वारे सक्रिय आहेत आणि ह्या ठिकाणी एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन आहे जे की जी सिस्टम तयार झालेली आहे त्याच्या असोसिएटेड आहे आणि विथ हाईट त्यामध्ये टिल्ट आहे. त्यामुळं तेलंगणा असेल किंवा छत्तीसगड असेल या ठिकाणी आपल्याला पाऊस पडताना दिसतो आणि पूर्व विदर्भातील काही ठिकाणी भंडारा, गोंदिया या डिस्ट्रिक्ट्समध्ये मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे आणि येणारे 2 ते 3 दिवस अशीच परिस्थिती पूर्व विदर्भामध्ये राहण्याची शक्यता आहे. परंतु सिस्टम जी आहे ती पश्चिमेकडे कंटिन्युअसली सरकत नाही, आपल्या दिशेने सरकत नसल्यामुळं या ठिकाणी पावसाचं प्रमाण जे आहे ते हलक्या ते मध्यम स्वरूपाचंच असेल आणि ते सर्वदूर नसेल. सर, जूनच्या तुलनेमध्ये ऑगस्टमध्ये तर आणखीच पाऊस कमी झाल्याचं आपल्याला दिसतंय. तर याच्या मागे काय रिझन असेल? एल निनोचा किती याच्यावरती? राईट. आपण जर बघितलं तर जुलैमध्ये समाधानकारक पाऊस पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाला होता. मराठवाडा आणि विदर्भामध्ये पेरणी योग्य पाऊस आपण झालेला बघितला. परंतु ऑगस्ट 2 ते 3 तारखेनंतर पावसाचं प्रमाण हे महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी कमीच राहिलं आणि आता जर बघितलं तर पावसाची तूट ऑगस्टची स्पेशली आपण जर बघितली तर
तर मराठवाडा आणि विदर्भातील बऱ्याच ठिकाणी पावसाची तूट ही 50% जास्त आहे. आपण जर पावसाची आकडेवारी जर बघितली तर ऑगस्टची जर आकडेवारी बघितली तर पूर्ण जे डिस्ट्रिक्ट्स आहेत, उत्तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक हे डिस्ट्रिक्ट आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जर सोडलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची जी तूट आहे ती काही ठिकाणी जे येलो कलर्स आहेत तिथे 60% जास्त आहे आणि ज्या ठिकाणी रेड आहे त्या ठिकाणी पावसाची तूट ही 20% जास्त आहे असं आपण बघू शकतो. आणि विशेषतः कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा पावसाची तूट 20% जास्त आहे असं आपण बघतो. त्यातल्या त्यात जे मराठवाड्यातील डिस्ट्रिक्ट्स आहेत तिथे तुटीचं प्रमाण हे काही ठिकाणी 70 ते 80% जास्त आहे. विशेषतः सोलापूर जिल्हा असेल, बीडमध्ये 91% इतका पावसाची तूट आहे. याचाच अर्थ जवळजवळ पाऊस पडलेलाच नाही बीडमध्ये ह्या ऑगस्टमध्ये. त्यानंतर परभणीमध्ये 69% आहे. त्यानंतर धाराशिवला 74%, लातूरला 65%, नांदेडला 64%, वाशिम 66% आणि सगळेच डिस्ट्रिक्ट्स आपण जर बघितले तर पावसाचं प्रमाण हे खूप कमी आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्राचं जर आकडेवारी ऑगस्टसाठी बघितली तर पावसाचं प्रमाण हे खूप कमी आहे. -42% इतकी पावसाची तूट ऑगस्ट महिन्यामध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्रासाठी बघतोय. तुम्ही आता हे या महिन्यातलं सांगितलं, पण ओव्हरऑल आत्ताच्या सीझनमध्ये काय तूट कशी तूट? ओव्हरऑल 1 जून ते आतापर्यंत जर आपण बघितलं तर त्यामध्ये त्यामध्ये हे जे दक्षिण मराठवाडा जे आहे त्यामध्ये संपूर्ण जिल्हे येतात. त्यामध्ये जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, त्यानंतर इकडं विदर्भ जर मध्ये बघितलं तर अकोले, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची किंवा उत्तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार या सर्व जिल्ह्यांमध्ये किंवा विशेषतः कोकणातील तळ कोकणातील सिंधुदुर्ग येथे सुद्धा पावसाची तूट 30% जास्त आहे. तर आपण बघू शकतो की मराठवाडा, विदर्भातील बहुतांश भाग आणि सिंधुदुर्ग आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार या डिस्ट्रिक्ट्समध्ये पावसाची तूट ही 30% जास्त आहे. आणि जूनमध्ये जो पाऊस झाला किंवा अतिवृष्टी झाली त्यामुळे पालघर, नाशिक, त्यानंतर मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा ह्या डिस्ट्रिक्ट्समध्ये पावसाचं प्रमाण हे समाधानकारक राहिलं. आणि जे ग्रीन डिस्ट्रिक्ट्स आहे जरी त्या ठिकाणी सरासरी इतका पाऊस झालेला असला तरी आपण बघितलं तर अहिल्यानगर येथे -18% तूट आज 1 जून ते आतापर्यंत आहे. आणि काही दिवसांमध्ये ते अजून वाढण्याची शक्यता आहे कारण पावसाचं प्रमाण कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर कोल्हापूरला -5% आहे, सांगलीला 8% आहे. त्याचबरोबर एक जळगावला नंतरच्या काळामध्ये पाऊस झाला त्यामुळं पावसाची तूट थोडीशी समाधानकारक आहे असं आपण म्हणू शकतो. यवतमाळमध्ये 12% आहे. त्यानंतर भंडारा आणि गोंदिया इकडे सुद्धा पाऊस समाधानकारक आहे, परंतु तो सरासरीपेक्षा खूप जास्त आहे असं पण म्हणू शकत नाही. सर एल निनोची काय स्थिती आहे? एल निनो आता ऑलरेडी ॲक्च्युली जर बघितलं तर एल निनो जूनमध्येच सक्रिय झालेला होता आणि त्याची तीव्रता अजून वाढताना आपल्याला दिसते आणि येणाऱ्या दिवसांमध्ये तो अजून तीव्र होण्याचे चान्सेस आहेत. सर पण आता अनेक भागांमध्ये पाऊसच पडलेला नाही पूर्ण सीझनमध्ये आत्तापर्यंतच्या. तर तिकडच्या लोकांनी अपेक्षा आहे की आता या महिन्यामध्ये पाऊस पडेल पुढच्या. पण तशी काय स्थिती सद्यस्थितीला तर दिसते का तुम्हाला? सध्या जसं आपण बघितलं की येणारे 4 ते 5 दिवसांचा जर फोरकास्ट बघितला तर त्यामध्ये येणारे 3 दिवस जे आहे पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. परंतु त्याची तीव्रता ही हेवी किंवा व्हेरी हेवी म्हणजे मुसळधार ते अतिमुसळधार या कॅटेगरीमध्ये नाही आहे. आणि पाऊससुद्धा सर्वदूर नसेल, काही ठिकाणीच किंवा काही ठिकाणी पडू शकतो, काही ठिकाणी नाही. अशाच प्रकारचा तो असण्याची शक्यता आहे. त्यामुळं डिस्ट्रिब्युशन हे अनइवन असणार आहे किंवा पावसाचं वितरण हे असमान असण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर गुरुवारपासून पाऊस अजून कमी होण्याचे चान्सेस आहेत. जुलैमध्ये जो पाऊस झाला त्यामुळं समाधानकारक परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु ऑगस्टचा जो पावसाने खंड घेतलेला आहे त्यामुळं नक्कीच आपण समाधानकारक परिस्थिती आहे असं म्हणू शकत नाही. सर तुम्ही जो अंदाज वर्तवला होता त्यानुसारच सद्यस्थितीला पाऊस पडतो म्हणजे हवामान विभागाने. राईट. भारतीय हवामान विभागाने
म्हणजे एप्रिलच्या जो पहिल्या टप्प्यातला आमचा पुढच्या सीझनचा म्हणजेच मान्सून सीझनचा जो अंदाज दिला होता त्यानुसार पाऊस हा सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता वर्तवली गेली होती आणि त्याच्यानंतर अपडेटेड जो फोरकास्ट आला मेमध्ये त्यामध्ये सुद्धा पाऊस जो आहे तो सरासरीपेक्षा कमीच असेल किंवा सरासरीच्या 90% पडेल असं सांगितलं गेलं होतं आणि मेन रिझन म्हणजे एल निनो आणि इतर फॅक्टर्स मिळून जो आपण कलेक्टिव्ह फोरकास्ट देतो त्यामध्ये तसं सांगितलं गेलं होतं. तर त्यामध्ये काही चेंजेस नाही आहेत. तो सरासरीपेक्षा कमीच असण्याचे चान्सेस आहे असं एकंदरीत आहे. थँक्यू.